निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्याकडनं एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई अध्यक्ष भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, चांदीवाल म्हणतात की मी कुठेही क्लीन चिट जी आहे ती अनिल देशमुखांना दिलेली नाही आहे, एकूणच पुरावे माझ्यासमोर। निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल साहेब यांची जी मुलाखत आणि ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या आता स्पष्ट दिसत आहेत की हा आयोगाचा अहवाल उद्धवजींच्या सरकारच्या काळात उद्धवजी, शरद पवार आणि काँग्रेसने का लपवला याचं कारणच आता स्पष्ट दिसत आहे। आणि तो लपवण्यामागे हेतू काय होता तर हेतू स्पष्ट आहे की चांदीवालजी स्वतःच म्हणतात की मी क्लीन चिट दिले नाही, माझ्यासमोर पुरावे आणले नाही, पुरावे न आणता लपवण्याचा प्रयत्न झाला असू शकतो हे स्पष्ट दिसत आहे। आणि म्हणून आमचा सवाल अनिल देशमुख यांना आहे, कशाच्या आधारावर तुम्ही स्वतःला क्लीन चिट दिली असं म्हणता? नंबर एक। आमचा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे, तुम्ही हा अहवाल जनतेसमोर का आणला नाहीत? आमचा सवाल शरद पवार साहेबांना आहे की या संबंधामध्ये आयोगासमोर सर्व कागदपत्र आणि पुरावे तुम्ही आणलीत का आणि न आणण्यामागचं कारण काय? चौथा सवाल महाराष्ट्र विकास आघाडीला आहे, हे सगळं लपवण्यामागे वसुलीचं हे प्रकरण केवळ अनिल देशमुखांपर्यंतच आहे की त्याचे धागेदोरे आता अनिल देशमुखांच्या आकांपर्यंत पोचत आहेत? आणि नंबर 5, या सगळ्या प्रकरणातली जी दडपादडपी चालू आहे याचा अर्थ यामध्ये काही काळभेर आहे आणि म्हणून नव्याने याची सीबीआय चौकशी करावी का ही आमची मागणी आता महाराष्ट्र विकास आघाडी त्याचं समर्थन करणार आहे की नाही हा आमचा त्यांना सवाल आहे। दुसरं यामध्ये असंही दिसतं आहे की कुठेतरी प्रशासकीय यंत्रणा असेल त्या सरकारमधल्या त्यांनी कुठं मदत केली नाही, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चांदीवाल यांनी देखील बोलून दाखवल्या, त्याबद्दल खंत देखील व्यक्त केली आणि स्पष्टच दिसतंय ना, ज्यावेळेला चांदीवाल माजी न्यायमूर्ती म्हणतायत कागदपत्र व्यवस्था या सगळ्या गोष्टीची लपवाछपवी बनवाबनवी होते, मग जे सचिन वाझे म्हणालेत की माझ्यावर दबाव टाकून वेगवेगळ्या पद्धतीने ज्या घडल्या नव्हत्या त्या गोष्टी बोलवण्याचा प्रयत्न झाला, हे असत्य कशावरून? ते सत्यच वाटतं आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचं गौडबंगाल आहे। आणि स्वतः चांदीवाल साहेब म्हणतात त्याच्यानंतर अनिल देशमुख यांनी कोणाकोणाला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची लपवालपवी केली आणि उद्धवजींचा हात ह्यात किती खोलापर्यंत गेला आहे। या भ्रष्टाचाराच्या कोळशाच्या खाणीत पवार साहेब, उद्धवजी, अनिल देशमुख आणि काँग्रेस यांचे किती हात खोलवर गेले आहेत। आता जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, ही वसुली गँग जी उभी केली होती ना, ही वसुली गँग जी उभी केली पोलिसांच्या माध्यमातून, मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर इतकं भ्रष्ट आणि इतक्या पद्धतीने सुनियोजित डिझाईन केलेलं आणि प्रशासकीय यंत्रणा आणि तपास यंत्रणा दोघांचा वापर करून भ्रष्टाचार करणारं हे एकमेव सरकार उद्धव ठाकरेंचं आहे आणि त्यांना शिक्षा दिली पाहिजे असं जनतेचं मत आहे। एकूण जे पुरावे किंवा मग जे साक्ष जी आहे ती त्यावरून कुठेतरी ते तिघही जे आहेत ते मुकरल्याचं दिसतं आहे। आणि असं पण त्याच्यामध्ये बोललं जातं आहे त्यांच्याकडनं की सचिन वाझे असेल किंवा मग अनिल देशमुख असेल यांची भेट झाली आणि या भेटीनंतर ते सगळे फितूर झालेले आहेत असं प्रकारचं देखील वक्तव्य ते आपल्याला समोर येताना दिसतं। याकडे कशा प्रकारे बघता आहे? म्हणजे पुरावे होते पण ते पुरावे सादरच केले नाही असं ते म्हणतात। कायदेशीर पुरावे लपवणं, कायदेशीर पुराव्यांशी छेडछाड करणं, कायदेशीर पुरावे न आणणं, ॲक्ट ऑफ कमिशन, ॲक्ट ऑफ ओमिशन, बोथ इज अ करप्शन। या प्रकरणामधला घोडबंगाल आणि व्याप्ती एवढी मोठी आहे की केवळ अनिल देशमुखांपर्यंत सुरू होऊन संपत नाही, यामध्ये त्यावेळेच्या सरकारमधल्या आणि सरकारमध्ये नसलेल्या सगळ्यांचे निर्देश, सगळ्यांचे हेतू, सगळ्यांचे उद्देश आणि सगळ्यांचे हात दडलेले आहेत। आणि म्हणून हे प्रकरण आपल्या राज्य निर्मितीनंतर सगळ्यात खतरनाक सत्तेवर बसलेल्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा ढळढळीत पुरावा आहे। सीबीआय चौकशी झाली पाहिजे।
फडणवीसांना देखील यामध्ये जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला होता, अशा प्रकारे देखील ते बोलत आहेत. एकूण वाझेकडनं सगळे आरोप केलेले त्यासोबत अजित पवार असेल किंवा मग शरद पवार असेल त्यांना देखील जोडण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं ते स्पष्टच आहे ना. ज्या पद्धतीने अनिल देशमुख त्यावेळेचं सरकार आणि त्यावेळेला निर्माण केलेलं वातावरण या सगळ्या कात्रणाला मीडिया बातम्यांना समोर आणा ना. एका प्रामाणिकतेने जगणारा राजकारणातल्या नेतृत्वाला संपवण्यासाठीचं कटकारस्थान पण याच्यामध्ये आणि जे देवेंद्रजींच्या बाबतीत दिसत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं CBI चौकशीशिवाय पर्याय नाही. एकूण आयोगाचा अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला होता उद्धव ठाकरे सरकारला. तुमचं सरकार आल्यावर तुम्ही हा उघड करणार? मला वाटतं की हा जनतेसमोर उघड होण्याची आवश्यकता आता पूर्णपणे आहे आणि त्यामुळे तो उघड होईल. तो उघड होण्याशिवाय राहणार नाही. पण त्या अगोदर या गौडबंगालाला उत्तर काय पवारसाहेब, उद्धवजी, काँग्रेस तुम्ही द्या, हे आमचं आव्हान आहे. धन्यवाद सर. तर हे होते आशिष शेलार यांच्याकडनं मागणी करण्यात येते आहे की एकूणच या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा CBI चौकशी झाली पाहिजे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालचा अभिषेक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.